अहो हा ऐश्वर्याबद्दल काय कळलं का तुम्हाला? तुम्हाला तिचा कॉल आला होता का? आता तिचं काय झालं? हसताय काय तुम्ही? कॉल आला होता का? अरे ती मला का फोन करेल? हं? काय झालंय अमृता, एवढी का चौकशी करतेस? हो ती काल रात्रीपासून घरी आली नाहीये. अरे गेली असेल मग कुठेतरी, लहान आहे का ती? येईल. तुम्हाला मस्करी काय सुचते? आई किती काळजीत आहेत माहितीये का तुम्हाला? तिचा फोन पण लागत नाहीये. काल कार्यक्रमात जाम पुढे पुढे करत होते. मी काही मदत करू? मी काही मदत करू? हो हॅलो, मदत करू का? तेच ना, त्या कार्यक्रमानंतरच दिसत नाहीये कुठे ती. अच्छा, कार्यक्रमानंतर गायब होणारच होती ती. म्हणजे सावलीचं कौतुक तिला पचतंय का म्हणून गेली असेल लांब वर शतपावल्या घालायला. काही काय बोलताय तुम्ही? रात्रभर शतपावली करणार आहे का ती? काल रात्रीपासून नाहीये ती. रात्रभर गायब आहे ऐश्वर्या? कमाल आहे. आणि तुला मला ना जोक कळतच नाही. हे खरंच आहे. अगं तिला खूप मोठमोठे प्लॅन करावे लागतात. आता काय झालंय माहितीये का, सावली गाते पण हे कळल्यानंतर ती मेंदळे घरातली वरचढ सून झाली ना. आता तिला कसं नववायचं यासाठी प्लॅनिंग चालू असणार तिचं. ते खूप मोठं असणार, त्यामुळे लांब पल्ल्याच्या शतपावल्यावर गेली असेल ती. ते येईल परत. इथे परिस्थिती काय आणि तुम्ही चेष्टा काय करताय? शोधून काढा ना त्यापेक्षा तिला. कोण मी? मी कशाला शोधून काढू तिला? आणि मी कशाला चौकशी करू ती कुठे ते? आणतील पोलीस तिला शोधून. तुमची पण आहे ना ओळख म्हणून सांगते तुम्हाला. नाही मान्य आत्ता तुमचा तिच्यावर राग आहे, पण पूर्वी तुमच्या दोघांचे विचार खूप जुळायचेच ना. हो ना, मग त्याच आधारावर तिला शोधून काढा ना. तुम्हाला तिच्याबद्दल माहिती असेलच ना खूप. मस्त टॉन्ट मारतेस तू. कळतात मला ते. पहिली गोष्ट म्हणजे ऐश्वर्या मला या घराबद्दल फार काही सांगायची नाही. मला जेवढी गरज होती तेवढंच मी तिला विचारायचो, कारण मला त्याची गरज होती. ठीक आहे, मी फोनाफोनी करतो, चौकशी करतो ती कुठे गेली ती. काही कळलं तर तुला सांगते नक्की. अमृता, चहा कोणासाठी आणलायस? माझ्यासाठी का तू पिणार आहेस? सॉरी. थँक्यू. नको काळजी करू, मी करतो फोन. नक्की शोधाल ना? म्हणजे काय करणारच, 100%. ऐश्वर्या, काय माती खाल्लीस तू? एकदम गायब झालीस. हे चूक माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस. आणि तसंही तुझ्याकडे बघता असं वाटत नाहीये की भैरवीने तुला साधा चहाही करायला शिकवलं असेल. बरोबर ओळखलं तुम्ही. ओके नाही? अगं मला सगळं एकटं करण्याची सवय आहे ग. इतकी वर्ष मी एकटं राहतोय म्हटल्यावर चहा काय स्वयंपाकी करायला शिकलोय मी. आणि नोकर चाकर कुक ठेवायची ऐपत आहे ग, पण नाही ठेवले कधी. दुसऱ्याने केलेलं बनवलेलं मला आवडतच नाही. पण तुम्ही बनवलेला चहा मला आवडलाय, छान झालाय. छान झालं ना? काय करतेस तू? काय झालं, काही चुकलं का माझं सर? बघ परत सर, मागापासून बघतोय सारखं सर 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 बोलतेस. बाप आहे मी तुझा, आता तरी बाबा म्हण. ऍक्च्युली तुम्हाला सर बोलायची सवय झाली आहे ना, सॉरी सर. हे बघ, अंगवळणी पडण्याआधी ही सवय बदल, म्हणजे तुला बरं वाटेल. मग मी तुम्हाला काय म्हणू, बाबा, डॅड की पप्पा? काही म्हण, फक्त सर म्हणू नकोस. ठीक आहे, मी तुम्हाला पप्पा म्हणते, कारण घरी बाबांना मी बाबा म्हणते ना. चालेल, आवडेल मला. चंद्रकांत बाबा आणि तुम्ही पप्पा. तारा, मी समजू शकतो तुला तुझ्या सासरच्या माणसांची आठवण येते, पण तिथेही हे सगळं पचायला वेळ लागेलच ना. हळूहळू सगळं ठीक होईल. टाइम इज द बेस्ट मेडिसिन. काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. कौतुक करत होते तुझं. म्हणाले सावली इतरांच्या आनंदात स्वतःचा आनंद मानते. आपलं कुटुंब कसं आनंदी ठेवायचं हे तिला बरोबर कळत. बहिणी, मी फार काही नाही केलं. आणि त्या फोटोचं म्हणाल तर मला त्यातलं फार नाही कळत, पण मी असं ऐकलंय की प्रेग्नेंट असताना लहान बाळाचे फोटो
होणाऱ्या आईच्या नजरेसमोर असावेत. मग त्या फोटोसारखं ते बाळ हसरं आणि सुदृढ होतं. सावली, तू इतका विचार करतेस माझ्या होणाऱ्या बाळाचा, त्याचे इतके लाड करतेस, मग तू पण विचार कर ना खरंच बाळाचा. नाही म्हणजे कसं आहे, तू एक चांगली मुलगी आहेस, चांगली बहीण आहेस, चांगली सून आहेस, चांगली बायको आहेस, मग आता चांगली आई सुद्धा हो ना पटकन. मग कसं होईल, माझ्या बाळाला भावंड मिळेल ना खेळायला, एकत्र मोठे होतील ते. वहिनी, विठुरायाच्या मनात जेव्हा येईल तेव्हा होईल ना. अच्छा, म्हणजे विचार चालू आहे तर. वहिनी, तुम्ही पण ना. सावली, कसं आहे ना, मला काय वाटतं, मला जर मुलगी झाली तर तुला मुलगा झाला पाहिजे, आणि तुला मुलगा झाला तर मला मुलगी झाली पाहिजे. म्हणजे कसं आहे, भाऊ बहीण दोघंही येतील ना घरात. पण वहिनी, सारंग सरांना मुलगीच हवी आहे, त्यामुळे तुम्हाला मुलगाच झाला पाहिजे. ओ, सारंगला मुलगी हवी आहे तर. आणि तुला तुला काय हवंय? माझं असं काही नाही, मला काही चालेल. पण सारंग सरांना मुलगी हवी आहे ना, म्हणून मला पण मुलगीच हवी आहे. आम्हाला मुलगी झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे मला. आणि तुम्हाला सांगू, ह्या जगात बाप लेकीचं नातं खूप अनमोल असतं. तेच नातं, तेच प्रेम मला त्या दोघांकडून अनुभवायचं आहे. तथास्तु.